नंदुरबार तहसीलदार व संबंधित विभाग यांच्याशी सत्यशोधक शेतकरी सभेची संयुक्त बैठक. प्रशासनाकडून ठोस निर्णय न झाल्याने चर्चा अर्धवट. सत्यशोधक शेतकऱ्यांचा संताप. प्रलंबित मागण्यांवर ठोस अंमलबजावणी न झाल्यास तीव्र चक्काजाम आंदोलन छेडण्याचा इशारा दिला. सविस्तर वृत्त असे की आदिवासी वनहक्क कायद्याची अंमलबजावणी होत नसल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करत सत्यशोधक शेतकरी सभा आणि सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेने आज नंदुरबार नगरपालिका हॉलमध्ये तहसीलदार व संबंधित विभागाच्या प्रशासनाशी चर्चा केली. मात्र प्रशासनाकडून ठोस भूमिका न घेतल्याने बैठकीचा शेवट अर्धवट चर्चेतच झाला. ही बैठक 30 नोव्हेंबर 2025 रोजी नंदुरबार तहसीलवर काढण्यात येणाऱ्या मोर्चाच्या तयारीसंदर्भात आयोजित करण्यात आली होती. तहसीलदार प्रदीप पवार व वनपरिक्षेत्र अधिकारी नंदुरबार यांच्या उपस्थितीत झालेल्या या चर्चेत सभेच्या प्रतिनिधींनी वनहक्क कायद्याच्या प्रलंबित मागण्यांवर नाराजी व्यक्त केली. सभेच्या कार्यकर्त्यांनी बैठकीत सांगितले की 7 डिसेंबर 2023 रोजी नंदुरबार ते मुंबई पायी बिहार महामोर्चा काढण्यात आला होता. त्यावेळी तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लेखी आश्वासन देऊन मागण्यांवर सकारात्मक भूमिका घेतली होती. मात्र 3 वर्षांनंतरही त्या आश्वासनांची अंमलबजावणी न झाल्याने सभेच्या कार्यकर्त्यांत संतापाची लाट आहे. अनेक वेळा निवेदने दिल्यानंतरही शासनाकडून कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने नोव्हेंबर 30 रोजी मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तथापि अलीकडेच झालेल्या आदिवासी तरुणावरच्या हल्ल्यामुळे लागू असलेल्या जमावबंदी आदेशामुळे सध्या केवळ शिष्टमंडळाने तहसीलदारांशी चर्चा करून प्रश्न मार्गी लावण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत काही स्थानिक विषय निकाली निघाले असले तरी वनहक्क कायद्याच्या अंमलबजावणीसंबंधी मुख्य मुद्दे प्रलंबित राहिले. तहसीलदारांनी वरिष्ठांचे मार्गदर्शन घेऊन पुढील निर्णय देण्याचे आश्वासन दिले. या पार्श्वभूमीवर सभेच्या प्रतिनिधींनी स्पष्ट केले की शासन व प्रशासनाकडून पुढील काही दिवसांत ठोस पावले उचलली नाहीत तर तीव्र आंदोलन छेडून शासनास जाणीव करून देण्यात येईल. बैठकीत सत्यशोधक शेतकरी सभेचे जिल्हाध्यक्ष कॉम्रेड R.T. गावित, कॉम्रेड विक्रम गावित, कॉम्रेड शैलया गावित, कॉम्रेड उत्तम गावित, कॉम्रेड दिवाणजी नाईक, मनोहर वळवी, बकाराम वळवी, बोबजी गावित, बाल्या गावित, रमेश गावित, सईद कुरेशी, किसन वडवी आणि अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.